पोह्यांची एकदम नवीन रेसिपी आज आपण बघणार आहोत। तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। स्किप केलं तर मधले काही पॉइंट्स मिस होण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। इन्ग्रेडियंट्स काय काय लागणार आहेत ते बघून घेऊया आपण। सगळ्यात पहिलं इथं मी 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तर मिरची तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे, कारण आपल्याला चिली फ्लेक्स पण घ्यायचे आहेत, त्यामुळे ते जर स्पायसी आवडत असेल तर 3 हिरव्या मिरच्या घेऊ शकता तुम्ही बारीक। त्यानंतर इथे मी कढीपत्ता बारीक चिरून घेतलेला आहे। कढीपत्ता आपल्याला बारीकच चिरायचा आहे। त्यानंतर इथे आलं मी किसून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर इथे मोहरी आणि जिरं मी घेतलेलं आहे। त्यानंतर इथे बारीक कोथिंबीर अशी चिरून मी घेतलेली आहे आणि हे चिली फ्लेक्स मी घेतलेले आहेत। तर याच्यामध्ये थोडे थोडे लाल मिरची पण मी घेतलेली आहे। आणि त्याच्यानंतर इथं हा मोठा बटाटा एक होता, तो मी बारीक किसून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून मी सगळं स्टार्च काढून घेतलेला आहे। आणि त्याच्यानंतर आपलं मेन इन्ग्रेडियंट इथं पोहे मी बारीक करून घेतलेले आहेत बघा मिक्सरमध्ये। तर मी केवढं भांडं घेतलेलं आहे ते दाखवते। तर एवढं हे असं डबा आहे माझ्याकडे, टिफिनचा डब्बा। तर तो एवढा असा अर्धा असा एवढा घेतलेला आहे मी, आणि तो मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतलेला आहे। तर चला पुढची स्टेप बघूया। त्यानंतर आपल्याला गॅसवर कढई ठेवायची आहे। गॅस ऑन करून आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे कढईमध्ये। थोडंसंच तेल आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। आपल्याला याच्यामध्ये पुढची फोडणी द्यायची आहे। तेल आता इथे तापलेलं आहे, तर याच्यामध्ये आता पहिलं आपल्याला जिरं टाकायचं आहे आणि मोहरी टाकायची आहे। मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जिरं टाकायचं आहे। त्याच्यानंतर हा कढीपत्ता आपल्याला यामध्ये टाकायचा आहे। आलं टाकायचं आहे, एक एक करून सगळं लवकरच टाकायचं आहे। आणि त्याच्यानंतर हिरवी मिरची आपल्याला टाकायची आहे। मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। तर हे थोडंच वेळ, असं जास्त वेळ काय भाजायला याला लागत नाही। हा जो डब्बा घेतलेला होता मेजर करण्यासाठी पोहे, तेच मेजर आपल्याला 2 कप पाणी टाकायचं आहे। तर आता इथं हे 2 डबे मी पाण्याचे टाकलेले आहेत। त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे हे चिली फ्लेक्स आणि कोथिंबीर। आहे हा किसलेला बटाटा आपल्याला चांगला धुवून घ्यायचा आहे, त्याच्यातलं स्टार्च काढायचं आहे सगळं। एक मोठा बटाटा मी घेतलेला आहे इथे। तर हे बटाटा आता आपल्याला 2 ते 4 मिनटं छान शिजवून घ्यायचा आहे। बारीक किसलेला आहे, त्यामुळे जास्ती काय वेळ लागणार नाही। तर थोडा वेळ शिजवून घ्यायचा आहे बटाटा। 4 मिनटं दिली आहेत। तर आता आपल्याला नेक्स्ट याच्यामध्ये हे जे आपण बारीक केलेलं आहे पोहेचं, ते मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये। आणि छान हे सगळं मिक्स आपल्याला हलवत राहायचं आहे, जेणेकरून गुठळ्या नाही बनणार आहेत। त्याचं आपल्याला लक्ष ठेवायचं आहे। इथे पाणी इथे तुम्हाला आधी जास्त वाटलं असेल, पण पोहे जे आहेत ते पाणी ॲब्झॉर्ब करून घेतं, त्यामुळे पाणी काही जास्त होत नाही। जेवढं मी मेजरमेंट सांगितलेलं आहे तेवढं मेजरमेंट बरोबर आहे। तर आपल्याला हे असं हलवत राहायचं आहे। आणि जोपर्यंत हे घट्ट याचं डो फॉर्ममध्ये बनत नाही, म्हणजे आपण पीठ कसं मळतो तसं बनत नाही, तोपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे। मीठ पाणी टाकल्यानंतर किंवा नंतर, म्हणजे पोहे टाकल्यानंतर पण टाकू शकता तुम्ही। बघा हळूहळू असं घट्ट होत चाललंय, कारण पोहे पाणी शोषतं, ॲब्झॉर्ब करून घेतो पोहे पाणी। तर हे असं घट्ट होत जातं, तर आपल्याला कंटिन्यू असं हलवत राहायचं आहे। त्यानंतर आपल्याला 2 चमचे चाळलेलं बेसन यामध्ये टाकायचं आहे, जेणेकरून छान घट्ट होणार आहे, बाइंडिंग भेटणार आहे या मिश्रणाला। आणि चाळलेलं या कारणाने असावं कारण गुठळ्या होणार नाही त्यामध्ये। इथं बघा डो फॉर्ममध्ये तयार झालेलं आहे।
हे बघा. तर आता या टाईमला आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला एक असं ताट घ्यायचं आहे. त्याच्यावर हे जे मिश्रण आहे ते आपल्याला पसरवून घ्यायचं आहे. गरम गरम असतानाच ही प्रोसेस करायची आहे. तर अशा प्रकारे घ्यायचं आहे आणि थोडंसं आपल्याला थिक ठेवायचं आहे. नॉर्मल असं जास्त पण थिक आपल्याला ठेवायचं नाही आहे. बघा मी सगळं पसरवून घेतलं आहे. नाही तर थिकनेस बघा इथे. तर एवढं थिक आपल्याला ठेवायचं आहे. आणि आता हे थोडं थंड होऊन द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला याच्या वड्या पाडायच्या आहेत. तर थंड होऊ दे आधी हे आणि मग पुढची प्रोसेस बघूया. आता हे सुकलेलं आहे बघा. तर आपल्याला आता हे कट करून घ्यायचं आहे. तर तुम्हाला हवे त्या शेपमध्ये कट करू शकता. कट केलेले आहेत मी, हे बघा. तर आता पुढची प्रोसेस बघूया. त्यानंतर आता गॅस फ्लेम मी ऑन केलेली आहे आणि याच्यावर आपल्याला पॅन ठेवायचा आहे. सुरुवातीला थोडं फास्ट करायचं आहे जेणेकरून गरम होणार आहे लवकर. आणि याच्यावर आपल्याला असं तेल ओतून घ्यायचं आहे. हे तुम्ही शॅलो फ्राय पण करू शकता किंवा डीप फ्राय पण करू शकता. इथे मी शॅलो फ्राय करून घेणार आहे कारण बारीक बारीक कट केलेलं आहे मी. तर आता तेल तापून झाल्यानंतर आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे. तर असे या वड्या तुम्ही कट करून फ्रीजमध्ये 2-3 दिवस ठेवू शकता आणि स्टोअर करून ठेवू शकता. आणि त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा वाटेल तेव्हा 2-3 दिवसामध्ये असे शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करून खाऊ शकता. थोड्याशा हाय फ्लेमवर आपल्याला या फ्राय करून घ्यायच्या आहेत. एकदम मीडियम करायचा आहे. एकदम बारीक पण नाही, एकदम मोठा पण नाही. मीडियम फ्लेमवर आपल्याला ह्या शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत. तर मस्तपैकी शॅलो फ्राय असे झालेले आहेत बघा.